नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला साधा 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करून दाखवणार आहे। तर ही ब्लाऊज 36 साईजचा आहे आणि 36 साईजचा 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहे। बघा, माझ्या साईडची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि समोरची जी बाजू आहे ती खुली बाजू आहे। तर अशा पद्धतीने अस्तरवर घडी टाकून घ्यायची आहे। तर इथं ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच। तर आपल्याला बघा, साध्या ब्लाऊजसाठी समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं। तर 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, तर त्यात 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे। समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे। मागच्या बाजूला ब्लाऊजची उंची 14 आहे, तर 15च घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडला टक्स हे शिवण्यात आपलं अर्धा इंच जाणार आहे, म्हणून समोर 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। तर समोरच्या साईडला पूर्णच उंची मी 15.5 इंच घेणार आहे। बघा, साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला समोरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं, कारण की टक्स शिवण्यामध्ये आपलं थोडंसं अंतर तिथं कमी होणार आहे। यासाठी अर्धा इंच मी जास्त घेतलेला आहे। तर मागच्या बाजूला बघा, ब्लाऊजची उंची 14 आहे, तर 15 घ्यायचं आहे। तर इथं छातीची घडी टाकायची आहे। छातीची घडी आहे 9 इंच आणि त्यात मी शिलाई मार्जिन सोडणार आहे 2.25 इंच। 2 इंच घ्यायचं होतं, पण इथं कपडा कमी आहे म्हणून मी इथं 2.25 इंच शिलाई मार्जिनसाठी अंतर सोडलेलं आहे। बघा, इथं 2.25 इंच शिलाई मार्जिनसाठी अंतर सोडलेलं आहे। तुम्हाला जर इथं 1.5 इंच ठेवायचं असेल तर तुम्ही 1.5 इंचही ठेवू शकता। बघा, 36 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत आहे, तर इथं पेपर कट करण्याची गरज तुम्हालाही लागणार नाही। या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कट केला तर डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करता येईल। तर इथं आता ब्लाऊजचं शोल्डर टाकायचं आहे। तर शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंच। तर अशा पद्धतीने इथं मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे। तर आपलं पूर्ण शोल्डर येणार आहे इथं आता 3 इंच। बघा, शोल्डरचं माप हे 3 इंच आलेलं आहे आणि गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंच। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला 36 साईज मापाच्या ब्लाऊजची माप घेऊन कपड्यावर कसं कट करायचं आहे ते दाखवणार आहे। तर समोरच्या गळ्याची उंची टाकायची आहे 6 इंच आणि आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। तर समोरचा गळा हा ज्याच्या त्याच्या मापानुसार घ्यायचा आहे। बघा, कुणाचा गळा लहान असतो तर कुणाचा गळा मोठा असतो। तर समोरच्या गळ्याचं माप हे आपल्याला प्रत्येक ब्लाऊजनुसार घ्यायचं आहे। तर इथं आता अर्धा इंच घ्यायचा आहे आणि अर्धा इंच घेऊन गळ्याला आकार द्यायचा आहे। साध्या ब्लाऊजला बघा, कधी कधी कुणाचा गळा 5 इंच असतो, तर आपल्याला तो गळा तेवढाच घ्यायचा आहे। तर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंड्याची उंची घ्यायची आहे 6 इंच। बघा, मुंड्याचं माप मी 6 इंचावर टाकलेलं आहे। इथं आडव्यामध्येही बरोबर बघायचं आहे 5.5 इंच घेऊन सरळ रेष इथं जोडून घ्यायची आहे मुंड्याची आणि इकडे ही आडवी रेष जोडून घ्यायची आहे। आता इथं काय करायचं आहे, मुंड्याला आकार द्यायचा आहे मागच्या आणि पुढच्या। तर मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे 1.5 इंचावर आणि समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे 1 इंचावर। लक्षात ठेवा, मागच्या मुंड्यासाठी इथे मी 1.5 इंचावर दिलेला आहे आणि समोरच्या मुंड्याला 1 इंचावर द्यायचा आहे। तर मागचा आणि पुढचा भाग एक साथ कट करायचा आहे, यासाठी मी इथं मागच्या मुंड्यालाही आकार दिलेला आहे। बघा, असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि जिथं आपली फिटिंग येणार आहे तिथपर्यंतच आकार देऊन घ्यायचा आहे। तर मुंडा इथं 6 इंचावर टाकलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला काही जर समजत नसेल तर विचारत चला। तर बघा, इथं मी लिहूनही दाखवलेलं आहे तुम्हाला लक्षात यावं म्हणून। बघा, साधा 4 टक्स ब्लाऊज शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि कट करण्याचीही सोपी पद्धत आहे। मला साधा ब्लाऊज कट करायलाही आवडतो आणि शिवायलाही आवडतो। बघा, इथं तर मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। इथं काय करायचं आहे, ज्या साईडला काज बटन पट्टी येते त्या साईडला आता क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे। तर क्रॉस पट्टी घ्यायची आहे 3.5 इंच। काज बटन पट्टीच्या साईडला 3.5 घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। तर इथं क्रॉस पट्टीचं माप मी टाकून घेतलेलं आहे। तर या क्रॉस पट्टीला इथं आकार देऊन घ्यायचा आहे। तर आकार देत असताना व्यवस्थित आकार द्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथं मी आकार देऊन घेतलेला आहे। ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथं
क्रॉसपट्टीचं माप टाकून झालेलं आहे. तर तुम्हाला हे माप टाकलेले समजलेच असतील. तर इथं आता काय करायचं आहे, आपल्याला टक्सची माप टाकायची आहेत. तर टक्स टाकत असताना शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि त्या सेंटरपासून खाली सरळ यायचं आहे आणि तिथून आपल्याला टक्सची उंची बघायची आहे. तर 2 इंच टक्सची उंची घेणार आहे इथं मी आणि खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने टक्सचे माप टाकायचे आहेत. आता इकडच्या साईडला बघायला गेलं तर खालून बघा, आता खालून 2 इंचावर आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे काज बटन पट्टीच्या साईडला बघा. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने टक्स ही कसे टाकायचे आहेत ते सुद्धा इथं मी दाखवलेलं आहे. आता ज्या साईडला फिटिंग असते त्या साईडचा टक्स बघा इथं 2.5 इंचावर मी घेतलेला आहे. आता राहिला टक्स आपला बघा, मुंड्यातून जो आकार आहे तो तिथून एक टक्स द्यायचा आहे इकडं. तर तो टक्स तिथून बघा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. तर तिथला टक्स हा 3-3.5 इंचाचाच येणार आहे. तर चारही टक्स आपले एक समान अंतरावर इथं आलेले आहेत. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने टक्स कसे टाकायचे आहेत तेही तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही जर माझी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बघा इथं टक्स टाकून झालेले आहेत. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, आता समोरच्या साईडचे माप टाकून झालेले आहे. तर मागच्या साईडची आता उंची बघायची आहे. तर मागच्या साईडला आपल्याला ब्लाऊजची उंची 14 होती. तर त्यात 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि 15 इंच उंचीचं माप टाकायचं आहे इथं आणि हा कपडा कट करून घ्यायचा आहे बघा. तर खालचा आणि वरचा भाग एक साथ कट होणार आहे. तर अशा पद्धतीने इथं मी घडी टाकलेली होती. ज्या ताईंना पेपरवर माप न टाकता डायरेक्ट कपड्यावरच जर कटिंग करायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर त्यावरही आपला एक नवीन व्हिडिओ येईल. तर इथं आता आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर अगोदर मागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे बघा. इथं हा जो कपडा आहे तो हा कपडा निघालेला आपल्याला काज बटन पट्टीसाठी लागणार आहे. तर इथं आता गळा कट करून घ्यायचा आहे. तर गळा कट करत असताना अगोदर वरच्या साईडला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि शोल्डर कट करून घेऊन समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर मागचा गळा हा पुन्हा कट करून घ्यायचा आहे. तर समोरच्या गळ्याबरोबर मागचा गळा कट करायचा नाही. तर अगोदर आता इथं समोरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे बघा. जसं माप टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथं समोरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे. आता इथं मागच्या मुंड्याचा आकार कट करून टाकायचा आहे इथून. तर मागच्या साईडचा पार्ट आपण कट करून साईडला ठेवलेला आहे. तर तो मुंड्याचा आकार इथं मी समोरच्या भागाचा कट करून टाकलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे. तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर विचारत चला. हा समोरचा पार्ट आता साईडला ठेवायचा आहे आणि आता मागच्या साईडचं बघायचं आहे. तर मागच्या साईडलाही मागचा भाग हा पूर्णपणे कट झालेला आहे. उंची ही आपली एकदम बरोबर आहे इथं आणि मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. फक्त आता इथं आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे. तर बघा मुंड्याला 1.5 इंचावर आकार दिलेला होता मागच्या मुंड्यासाठी आणि ब्लाऊजची तयार उंची आहे 14. तर त्यात 1 इंच घेऊन 15 इंचावर इथं मागचा पार्ट बरोबर कट करून घेतलेला आहे. तर आता मागच्या गळ्याची उंची टाकायची आहे. तर गळ्याची उंची 11 इंच घ्यायची आहे. आडव्यामध्ये 2.5 इंच घ्यायचा आहे. तर गळा हा व्यवस्थित बघायचा आहे. सेंटरलाही बरोबर 2.5 इंच घेऊन ही रेष सरळ ओढून घ्यायची आहे आणि यातूनच आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर गळ्याला आकार देत असताना बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे गळा थोडासा पसर येईल. 36 साईज साधा ब्लाऊज बघा. 4 टक्स ब्लाऊजची तुम्हाला ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी वाटली ती नक्की सांगा आणि कटिंगचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. तर इथं आता गळा बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने कट करून झालेला आहे बघा. अशा पद्धतीने गळा कट करून झालेला आहे. तर हा गळा अशा पद्धतीने इथं कट झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची ही कटिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथं डिझाईनची बाही करायची आहे म्हणून तुम्हाला बाही कट करून दाखवत नाही. तर अशा पद्धतीने इथं मी बाहीची घडी टाकून घेणार आहे पण इथं बाही कट करून दाखवत नाही. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा.